गोवंशीय जनावरांचे मांस विक्री करणारा आरोपी जेरबंद। भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी। भद्रकाली पोलीस स्टेशन भागात गस्त करीत असताना दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 6:30 वाजताच्या सुमारास कथडा बडी मस्जिद जवळ कोंबडावाडा समोर रस्त्याच्या कडेला एक स्विफ्ट गाडी क्रमांक MH15CD 5464 हिच्यात एक इसम गोवंश मांससह गाडीत आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने त्यांनी लागलीच सदर ठिकाणी जाऊन शोध घेऊन गाडीसह सदर इसमास पकडले। चालकास त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव कलीम सलीम शेख वय 32 वर्ष असे असल्याचे सांगितले। त्यानंतर त्याच्या गाडीची पाहणी केली असता त्यामध्ये अंदाजे 250 किलो वजनाचे मांस मिळून आले। त्याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सदरचे मांस हे गोवंशीय असल्याचे सांगितले आहे। तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची हत्याबंदी कायदा लागू असताना सदर कायद्याचे उल्लंघन करीत सदर आरोपीने बेकायदेशीरपणे गोवंशीय जनावरांचे मांस हे चोरट्या रीतीने विक्री करण्याच्या उद्देशाने मांस व गाडीसह असे एकूण 1,60,000 रुपये किमतीचे मालासह मिळून आल्याने व मांस विक्रीकरिता बाळगताना मिळून आल्याने त्या सदर मांस व गाडीसह त्यास ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार साळुंके हे करीत आहेत। सदरची कामगिरी ही संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ 1, माननीय नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक शहर, गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्रीनिवास देशमुख पोलीस निरीक्षक गुन्हे, विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलीस हवालदार साळुंके, पोलीस हवालदार सय्यद, पोलीस हवालदार जुद्रे, पोलीस शिपाई निलेश विखे, पोलीस शिपाई सोनवणे अशांनी ही कामगिरी पार पाडली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।